दिसत नाही. सत्ताधारी पक्षातल्या सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय गैरहजर मंत्र्यांवर थेट बिबटे सोडा. एकंदरीत गांभीर्य या अधिवेशनाचं नसल्याचं वारंवार सिद्ध होत आहे. कुठे कुत्रे पकडा, कुठे बिबटे सोडा, यावरच हे अधिवेशन जे आहे याची बोळवण ही सुरू आहे. मुळातच विदर्भाचा करार करत असताना ज्या स्वाक्षर झालेल्या आहेत त्याचा अनादर एकीकडे आहे, तो दुसरीकडे बेरोजगारांचा, शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातील एकंदर कर्मचाऱ्यांचा हा सर्व प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर असताना कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, प्रशासनातील गोंधळ आणि मुळात हे सरकार भ्रष्टाचार युक्त आहे आणि अत्यंत भ्रष्ट स्वरूपाचे एकापेक्षा एक मोठे प्रकरण बाहेर येत असताना त्या संदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करून यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. न खाऊंगा न खाने दूंगा असं नरेंद्र मोदी म्हणत असताना अब मिलजुल के सब खाओ हे धोरण कुठेतरी महाराष्ट्रातल्याही महायुती सरकारने स्वीकारल्याचं दिसून येत आहे. करिता सभागृहाचं कामकाज हे व्यवस्थित सुरळीत चालू न देणं, गांभीर्य त्यामध्ये न ठेवणं, त्या सभागृहात गंभीर विषय असताना सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने विरोध करतात आहे, टिप्पणी करतात आहे, एकंदरीत लोकशाहीचा कडेलोट होत असतानाच या अधिवेशनामध्ये दिसून येत आहे. तर आज एक आरोप केलाय सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत हेमंत पाटील, विधिमंडळ परिसरामध्ये दलाल 1,500 रुपयांना पास विकतायत. सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आरोप करतात. आता सत्ताधाऱ्यांनीच केलेले जे आरोप आहे आता तरी डोळे उघडा. आणि हे भ्रष्टाचारयुक्त सरकार असल्यामुळे पास पासून तर मोठ्या मोठ्या लाडक्या ठेकेदारांपर्यंत भ्रष्टाचार हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. सर, आपण पाहतो की मागच्या अधिवेशनामध्ये खालच्या सभागृहाला विरोधी पक्ष नेता नव्हता, मात्र आता आपण पाहतो की दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. लोकशाहीची थट्टा ही देवेंद्र फडणवीसांनी आणि एकंदरीत महायुतीच्या सरकारने ही लावलेली आहे. बोलत असताना विरोधाभास आहे. पुढे 10% आमदार असल्याचा कायदा नसताना त्याचा दाखला दिला जातोय, मात्र वरच्या सभागृहात 10% सदस्य संख्या असतानाही, प्रस्ताव असतानाही विरोधी पक्ष नेता दिला जात नाही. त्यामुळे खालच्या आणि वरच्या सभागृहात दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव आहेत, मात्र लोकशाहीच्या नुसार हे भारताच्या संविधानाच्या नुसार कामकाज हा पुढे न्यायचं नाही, तर हम करे सो कायदा या अनुषंगानं हा रेटायचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीची भूज राखली पाहिजे एवढा आव आणतात ते. तो आव आणत असताना जे संकेत आहेत आणि जो नियम आहे तो पाळला पाहिजे. विरोधी पक्ष नेता हा त्यांना देणं हा राजकीय धर्म आहे, हा राजधर्म आहे, मात्र या राजधर्मापासून देवेंद्र फडणवीस पळ काढत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटलेले आहेत, ज्यामध्ये पुरुषांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी महिलांचा समावेश आहे. ही कबुली दिलेली आहे मंत्री आदित्य तटकरे यांनी. ही अशा स्वरूपामध्ये बोगस लाभार्थी दाखवणारे अधिकारी कोण होते त्यांच्यावर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे. सर, मागच्या काही दिवसांपूर्वी गुणोत्तरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं की मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र मिळावं यासाठी, आणि आता जी कृती समोर येते त्याच्यामध्ये जवळपास 600 लोकांनी यासाठी अर्ज केलेला होता, मात्र केवळ 98 लोकांना आपले प्रमाणपत्र मिळालेलं आहे. हा आकडा पाहता तुम्हाला असं वाटत नाही हा खूप कमी आहे, किंवा मग प्रशासन सरकार देण्यामध्ये लोकांना प्रमाणपत्र कमी पडतंय? जातनिहाय जनगणना हा सर्वात आरक्षणाच्या मुद्द्यांवरचं सर्वात रामबाण अशा स्वरूपाचा इलाज आहे. मात्र जातनिहाय जनगणना न करता देवेंद्र फडणवीस हे जाती जातीत भांडणं लावतात आहे. वास्तविक पाहता मुंबईत आलेल्या मोर्चाच्या अनुषंगानं नेमकं काय झालं हे सरकारने सांगितलं पाहिजे. मात्र एकमेकांच्या जाती जाती धर्माधर्मात माणसा माणसात भांडणं लावायची आणि राज्य करायचं हे धोरण देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेलं आहे. थँक्यू.